नमस्कार मंडळी, तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ दे. आणि मी आणलं हे ठिबक सिंचनची लाईन आणि त्या साईडला पाईप आहेत काही, म्हणजे APUC पाईप काही आहेत, पण त्याच्यासाठी थोडंसं साहित्य आणायचं आहे. सो ते घेऊन येऊया आता. पहिलं आधी हे बघा, काही थोडंसं साहित्य आहे, थोडं आणलं पाहिजे. सो पहिलं ते घेऊन येऊया, कारण काय आता ठिबक सिंचनची लाईन जोडणं खूप गरजेचं आहे. बाकी सगळ्या गोष्टी झाल्यात ना, तेवढंच राहिलं तर ते झाडांची व्यवस्था जरा करून देतं सगळ्या. म्हणजे थोडं साहित्य आणलं, म्हणजे हे 2 पाईप आणले, म्हणजे पास करण्यासाठी इथे ठेवेन, इकडूनच तिकडे पाणी सोडेन. सो असं केलेलं आहे इकडून तिकडे जाण्यासाठी. आणि आता माझी टाकी ह्या बाजूला आहे, त्यामुळे इथूनच टाकायचा विचार करतो आहे मी लाईन. आणि एक लाईन आहे ती मागून आणीन असा विचार करतो आहे. बघू कसं काय करता येईल ते, पण आज इकडचं तरी कंप्लीट करून घेतो थोडंफार. चला, साहित्य तर आलं आहे, पण वाजले आता जवळपास 6 वाजत आले. त्याच्यामुळे आता बघू काय करता येईल. कारण आता करायचं आहे एक की हे कनेक्शन उद्या जोडेन. हा जो भाग आहे हा इथे कट देईन, इथे आणि इथे कट देईन, आणि ते टी टाकेन, पाईप खाली घेईन इथे आणि इथून मग सरळ तिकडे, आणि तिथे जाऊन पुढे कनेक्शन देईन ठिबक सिंचनचं. पुढे इथूनच नाही देणार, इथून तिथपर्यंत येईन, तिथे एक नळाला कनेक्शन देईन वरती, आणि मग तिथून बाहेरचं कनेक्शन दुसरं घेईन. कारण हा कनेक्शन इथे राहिलं ठीक आहे, पण प्रॉब्लेम असा होतो की बाकीच्या ठिकाणी हे लागत नाही आहे, म्हणजे तेवढा असा मिळणार नाही प्रेशर. कारण इथलं जर तुटलं वगैरे काय झालं तर परत प्रॉब्लेमच आहे तो. सो ठिबक सिंचनचं तिथून सुरुवात करेन. या झाडांना इथल्या झाडांना तर लागतं, ऑलरेडी पाणी आहे सध्या तरी. हे पाणी पाईप आहे इथे, सो हे पाणी इथे लागतं आहे. पण पुढच्या झाडांना इथून इथून आतमध्ये इथपर्यंत आतमध्ये, आणि इथून पुढचं असं परत तिकडे असं कनेक्शन ते करायचं आहे. तसं सध्या इथे नाही फिरवलं तरी चालणार आहे, कारण ते पाणी जवळपास इथपर्यंत पण आता आहे, तर लाईन टाकून घेईन इथे हे सगळ्या झाडांना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथूनच मग पुढे कनेक्शन आहे, तिथे टी टाकून कनेक्शन पुढे घेईन. ते सरळ इथून या माडामध्ये आणि त्या माडामध्ये असं करेन. सो चला, टाकून घेऊया कनेक्शन. पाईपलाईन तरी टाकून घेऊ, बाकीचं नंतर करता येईल त्यावेळी करता येईल, पण सध्या पाईपलाईन तरी टाकून घेऊ. चलो, मागे बघा छान झालं आहे वातावरण. हे बघा, ही आहे ठिबक सिंचनची लाईन. आता फायनल शेवटचं आहे ते काढून घेतो आणि सोडवून घेऊन मग लाईनमध्ये टाकून घेतो सगळी आणि मोकळं करतो. चला, जास्त दाखवत नाही, लाईन सोडतो आधी पहिल्यांदा, नंतर दाखवतो. कारण मोबाईल पण, कॅमेरा पण मीच पकडायचा आणि हे पण ओढायचं नाही जमणार, कारण लाईन खूप मोठी आहे. सो बंडल मोठं आहे, वाईड अँगल असल्यामुळे छोटं दिसते, पण बंडल मोठं आहे आणि जड पण आहे. सो दाखवतो, पसरले की मग दाखवतो. चला, व्हिडिओ करायला काय मिळाला नाही. हे बघा, ही लाईन आहे. व्हिडिओ करायला मिळाला म्हणजे ते कुठे गोल गोल फिरत होतं मी, एखाद्या जागेवर स्थिर नव्हतं, त्याच्यामुळे व्हिडिओ नाही केला. तर ही लाईन इथून चालू केली, इथे जॉईंट दिला एक, आणि तीच लाईन मग इथून घेतली आणि ह्या लॉन खालून घेतली. बरं, लॉनच्या खालून इथे घेतली लाईन. ही इथे तोडायला जागा नाही मिळाली मला, चिरा थोडासा तोडला पाहिजे, त्याच्यामुळे लाईन ही जराशी वरती आली. ती लाईन मग पूर्ण फिरून तिथपर्यंत गेली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही लाईन पूर्ण फिरवली आहे, फक्त आता याला इथे जॉईंट द्यायचा आहे गोलवाला. आणि बाकी तशी लाईन ती तिकडनं पूर्ण फिरवली. दोन्ही त्या माडाला फिरवली, ह्या माडाला फिरवली. त्या माडाला थोडं कमी पाणी ठेवणार आहे, ह्या माडाला फुल पाणी ठेवणार आहे. कारण ह्या इकडचा जो माड आहे त्याला पाणी अजिबात मिळत नाही, त्याला बेसिनचं पाणी आहे. सो त्याला तेवढं पाणी नाही दिलं तरी चालणार आहे. सो त्याच्यामुळे तसं केलं, ह्या माडाला जास्त ठेवलं पाण्याचा फ्लो. आणि 2 ठिकाणी ते कॉक बसवलेत ॲडजस्ट करायचे. आणि बाकीचं आता काय आज पाणी लावलं नाही आहे, तो जरा तिकडे त्या भागात तरी पाणी लावून घेतो आता थोडा वेळ, एक 5-10 मिनटं, नंतरचं आवरून घेतो.
आता एवढं बंडल शिल्लक आहे म्हणजे आता दुसरी जी लाईन येणार आहे ती पूर्ण घराच्या मागून येणार आहे अशी, आणि मग ती ह्या भागात येणार आहे, इथल्या भागात. त्याच्यामुळे तो भाग कदाचित मी उद्या करेन, आत्ता तरी नाही करणार. कारण ती पाईपलाईन आणून मागे जो आमचा नळ आहे त्या नळाला जोडायची आहे. आणि अजून एक दुसरी लाईन आहे ती इथून, म्हणजे आमच्या इथून मागे आहे, तिथून हे 3 माड आहेत, म्हणजे ती सरळ लाईन आहे तिकडनं. हे इथला हा एक माड आहे, हा एक माड आहे, मागे 3 माड आहे. तर 3 माडांसाठी ती एक सेपरेट लाईन घ्या. या लाईनला तिचं कनेक्शन कोणतंही ठेवणार नाही या लाईनला. आणि विचार करत होतो की ह्याला मध्ये लावायचं, पण तशी काही गरज वाटत नाही मला मध्ये लावण्याची. म्हणजे इथे मध्ये तो साईडच्या झाडानंतर मी लावलं आहे, तिथे पण लावलं आहे. आता कुठे लागेल ते एक्स्ट्रा तिथे टी लावायचं आणि मग तिथून पुढे कनेक्शन घ्यायचं असा विचार करतो आहे. म्हणजे आता ती मध्ये करायची आहे ती मला गुलाबाची बाग करायची आहे, छोटीशीच करायची आहे, म्हणजे जवळपास 10, 20, 25 गुलाब राहतील एवढेच. आणि बाकीचं सगळं त्या बाजूने करून घ्यायचं आहे. तिकडच्या बाजूचा रिकामी प्लेसचा अजूनही बजेटमध्ये काही गोष्टी बसत नाही, त्याच्यामुळे ते राहिलं आहे. नाहीतर मग तिथे ग्रीन शेड मारणार आणि मग तिथे काहीतरी असं करणार फुलांचंच, जसं नर्सरीला ग्रीन शेड असते तशी मारून मग तिथे काहीतरी बनवायचं. सो चाललं आहे असं, बघू. सध्या तरी इथल्या पाण्याची सोय झाली. उद्या जाऊन थोडंसं स्टील आणायचं आहे मला. कारण स्टील कशासाठी, तर आता ह्या इथे कुंड्या आहेत, ह्या इथे कुंड्या आहेत, तर त्या कुंड्यांसाठी पण ठिबक सिंचन चालू करायचं आहे वरती, ह्या कुंड्यांसाठी पण. सो त्यासाठी शिगा लागणार आहेत मला काही. तर सिंगल शिगा घेणं मला काय परवडणारं नाही आहे. त्याच्यामुळे जवळपास अंदाजे किती लांबी बसते त्या अंदाजात ह्याचं एक माप, गडग्याचं एक माप आणि या गडग्याचं माप, अंदाजे किती बसतं ते करणार. आणि मग तेवढंच स्टील घेऊन येणार, म्हणजे जेणेकरून सगळ्याला कंपाऊंड होऊन जाईल ते स्टीलच्या ह्याचं. कारण आता दरवेळी कुठे हे करणार की काय म्हणतात ते, दरवेळी कुठनं आणायचा बांबूचं कंपाऊंड करायला. सो ते करून टाकणार परमनंट, त्याला एकदा कलर काढलाही काम झाला. अशा गोष्टी थोड्याशा करायच्या आहेत. सो चला थोडंसं पाणी घालून घेतो. तिकडे झाडानंतर घातलं पाहिजे थोडंसं, इकडचं तर होऊन जाईल आता पटकन लावलं की. सो ते पटकन करून घेतो, कारण झाला आहे उशीर, 7:30 वाजून गेलेत. जेवण पण करायचं आहे सगळं, सो ते करून घेतो, मग बाकीच्या गोष्टी करतो. आणि काही घामाघूम व्हायला झालं. चला भेटूया थोड्या वेळाने. आज सगळी कामं आवरलीत आणि जरा गडबडच झाली. आईची आंघोळ वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिचं थोडंसं केस वगैरे धुवायचे होते. आठवड्यात एकदा तरी धुतोच, तिचं काय एवढं घाम वगैरे येत नाही, त्यामुळे तसा एवढा काय प्रॉब्लेम नसतो. पण थोडाफार तिला आता खूपच गरमी झाल्यामुळे आता 3-4 दिवसांनी एकदा केस वॉश करतो तिचे. तर त्यामुळे थोडासा वेळ लागतो संध्याकाळच्या वेळेत. आणि सगळं आवरून परत जेवण वगैरे सगळं आवरून नाही ती आता बिंदास झाली, तिचं काय नाही. काय आलं तुझं? हां, तर सांगत होतं मग अशी या दोघांच्या नाटकात बोलणं अर्धवट राहिलं. तर सगळे आता कामं वगैरे आवरले आणि आज काम केलं ठिबक सिंचनचं, ते सुद्धा इकडून सगळं. आता ते अंधारात संध्याकाळी दाखवता नाही आलं, पण सकाळी दाखवेन. आणि उद्या लाईन टाकायची, म्हणजे आज इथून सरळ तिकडे त्या 2 माडात आणि इकडे इथून इथे झाले. आणि उद्या टाकायचे आहे त्या बाजूने, म्हणजे गेटपासून इथपर्यंत. आणि इथून आतमधनं पूर्ण लाईन टाकायची आहे ती त्या बाजूने आणि इथपर्यंत. तिथे टी लावणार आहे मध्ये आपल्या चिकूच्या झाडाकडे. आणि मग तिथून इथे घेईन पूर्ण, म्हणजे ही लाईन पूर्ण कंप्लीट होईल. आणि मागे मग तसेच तर सगळ्या झाडांना आणि मागच्या 2-3 झाडं आहेत मागे, तशीच मागे सर. सो तिकडच्या ह्या गोष्टी होऊन जातील. आणि हे बघा काहीसं असं आहे आजचा व्ह्यू. आता थोड्या दिवसात आता त्याने वेलीने दोन्ही तग धरला आहे. दोघांपैकी कुठची वेल लवकर वरती जाईल ती जाईल, पण एकदा वरती फुलायला लागलं की छान दिसेल. आणि दुसरी संक्रांत वेलसुद्धा आणलेली आहे.
संक्रांत वेल या बाजूने लावायची आहे पूर्ण त्या भागाला शेवटपर्यंत. आणि दुसरी ब्ल्यू कलरची फुलांची वेल आहे ती मला समोरच्या भागात लावायची आहे, गेटच्या उजव्या बाजूला, म्हणजे गेटमधून बाहेर पडताना उजव्या बाजूला. सो त्या गोष्टी करायच्या आहेत. सो उद्या नाही तर परवा स्टील आणणार आहे, कारण ते वेल्डिंगचे सगळे बनवून घ्यावे लागतील मला, रॅग वगैरे वेल चढण्यासाठी. चला आता बाकीच्या गोष्टी नंतर होत राहतील, तशा दाखवत राहीन. पण एकतर उद्या दुपारनंतर किंवा मग परवा दुपारी त्या स्टील घेऊन येईन. आणि याला पण असं कंपाऊंड करायचं आहे छोटंसं, याला पण सपोर्ट होईल, म्हणजे या लॅम्पला पण सपोर्ट होईल असं. आणि त्याच्यावर ठिबक सिंचनची लाईन लावली की या कुंड्यांना पण ड्रॉप पडेल असं, म्हणजे यांच्यासाठी पण वेगळं असं काही करायची गरज नाही लागणार. आणि किंवा मग याच्यावर एक गोकर्ण किंवा असं काही जसं इथे सोडलं आहे गोकर्ण, तसंच मग गोकर्ण त्याच्यावर सोडता येईल, म्हणजे फुलं भरपूर राहतील. आणि आपल्याला फुलं असली की बरं वाटतं. सो अरे अंगठी मगाशी भांडी घासताना काढून ठेवली राहिली, तर फुलं असतील तर खूप छान वाटतं मला. बाकी काय नाही, फुलझाडं फळझाडं झाडांची आवड भरपूर आहे, त्याच्यामुळे या गोष्टी मला पाहिजेच सध्या इथे. माती थोडीशी खडक असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो आहे, पण ठीक आहे. सांगितलं आहे मातीचं सुद्धा, तीसुद्धा माती 1-2 डंपर पडले किंवा 2-4 ट्रॅक्टर पडले तरी ठीक आहे. इथल्या भागात, पलीकडच्या भागात, आणि इथे नको आहे मला, ह्या साईडला नको, या साईडला मातीच आहे. इथून त्या बाजूला म्हणजे गाडी आहे त्यापासून पलीकडच्या बाजूला मातीची गरज आहे, कारण तिकडे पूर्ण खडकच आहे. सो तो एक विषय आहे, त्यामुळे बघू कसं काय ॲडजस्ट होतं आहे ते. पण ह्या 2 महिन्यात मला ह्या गोष्टी करायच्यात. म्हणजे पावसाच्या सुरुवातीला, म्हणजे पाऊस लागायच्या अगोदर 8-10 दिवस अगोदर झाडं लावून घेईन, म्हणजे पाऊस सुरुवात झाल्यापासून त्याला पोषण मिळत जाईल, अशा गोष्टी होतील. चला हे प्लॅनिंग तुम्हाला सांगितलं आता, पण सगळं अंमलात आणायला तेवढा वेळ जाणार आहे, कारण झाडं असा विषय नाही की आज लावले उद्या तसा दिसला स्ट्रक्चर, वेळ द्यावा लागतो, भरपूर मेहनत आहे. सो ह्या गोष्टीला आता मी जे आता हे बनवलं आहे ना, हे सुद्धा जे बनवलं आहे ना, हे आता 3-4 महिन्याचंच आहे, पण 1 वर्ष पूर्ण होईल ना त्यावेळी हा पूर्ण सेट बसलेला असेल. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ही जी झाडं आहेत, ह्या झाडांची जी ही हाईट आहे, म्हणजे ह्याच्यावरती 1 वीधभर अशी, ह्याच्यावरती 1 वीधभर एवढी हाईट ठेवून ह्याची कंटिन्यू ठेवणार आहे, बाकीची कटिंगला घेणार आहे. तसंच या साईडला झाली आहे बऱ्यापैकी लेवल. हे बघा ही लेवल वरती आली वीधभर आहे, ती तिकडची ऑलरेडी पूर्ण सेट आहे, म्हणजे ही जी लेवल आहे ती बऱ्यापैकी सेट झालेली आहे, त्याच्यामुळे हे होऊन जाईल. आणि ह्या आता वेली फुलायला लागल्यात हे बघा, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित होत आहेत. पण मी इथे आहे तोपर्यंत माझं काम म्हणून मीच तेच चाललं की मला इथून काम करता येईल असं काहीतरी बघायचं आहे, इथल्या इथे काहीतरी बनवता येईल असं बघायचं आहे. 2-3 प्लॅन, पण बजेटनुसार जो पहिला प्लॅन होईल तो मी इथे करायचा प्रयत्न करणार आहे. चला तर मंडळी, सगळं आवरलं आहे, तुमच्याशी खूप गप्पा झाल्या. आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. आणि रोजचंच सांगणं, इथपर्यंत व्हिडिओ बघितले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, काळजी घ्या.